हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की। जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो। सुंठवडा हा शक्तिवर्धक बलवर्धक असतो, म्हणून तो बाळंतीणीला पण दिला जातो। शिवाय तिला आपल्या छोट्याशा बाळाला लहानाचं मोठं करायचं असतं, म्हणून तिचं शरीर एक प्रकारे तयारच केले जातं। सुंठवड्यामध्ये वापरणारी जी सुंठ असते ती कफनाशक असते। पावसाळ्यामध्ये आपल्या पचनक्रिया बिघडलेल्या असतात, म्हणून ते खूप गुणकारी असा सुंठ आहे, म्हणून याच्यामध्ये सुंठ वापरली जाते। आणि जन्माष्टमीनंतर आपल्या इकडे खूप मोठे सण येणार असतात, गौरी, गणपती, दसरा, दिवाळी। आता सण आले म्हणजे काम आलंच। तर स्त्रियांची जी शारीरिक हानी होणार असते त्या कामामध्ये ती भरून काढावी किंवा ती कमी व्हावी, म्हणून हा सुंठवडा बनवला जातो। तर अशाच ह्या सुंठवड्याची मी रेसिपी तुम्हाला शेअर करते। तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, 10-12 प्रमाणात घेतलेत। इथे बदाम घेतलेत 10-12, काजू घेतलेत 5-7, खारीक घेतलेत, काजू घेतलेत, मखाणे घेतलेत आणि पिस्ता, किसलेलं खोबर, 4 इलायची आणि 2 चमचे तूप घेतलं आहे। इथे कढई ठेवून थोडंसं तूप टाकून मी बदाम, काजू आणि पिस्ता भाजून घेणार। तर ह्या तिघांना पण सेम प्रमाणातच भाजायला हीट लागते, म्हणून हे मी एकत्रच भाजून घेते। तर छान भाजून झाले की त्याच्यावरती असे डॉट येतात काळे, तर समजा तुमचे ड्रायफ्रूट्स भाजून तयार आहेत। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा प्रसाद बनवला जातो। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुंठवडा बनवला जातो। तर घरोघरी हा सुंठवडा जन्माष्टमीच्या वेळेस बनवला जातो। तर इथे माझे ड्रायफ्रूट्स भाजून झालेत, तर ती मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते। तर इथे मी खारीक भाजून घेते थोडंसं तूप टाकून। तर खारीक भाजून घेते मी इथे। तर खारकावरती पण असे ब्लॅक डॉट्स येतात, तेव्हा समजून जा की तुमची खारीक भाजली। खारकाचे छोटे छोटे तुकडे करून घ्या, ते मिक्सरला जास्त वाटत नाहीत, तर त्यामुळे तुमचा मिक्सर खराब होऊ शकतो, म्हणून छोटे छोटे काप करून घ्या। तर इथे मी मखाणे पण भाजून घेते थोडंसं तूप टाकून। मखाणे असे कुरकुरीत झाले, थोडेसे त्याला कलर आला की समजा तुमचे मखाणे भाजून झाले। तर इथे मी खडीसाखर वापरले गोडासाठी। तर बरेच ठिकाणी गूळ, साखर वापरतात, पण मेन खडीसाखर असते। तर खडीसाखर ही थंड असते, त्यामुळे खडीसाखर वापरली जाते। तर आता शेवटी मी किसलेलं खोबरं भाजून घेते। तर खोबरे आपले ब्राऊन कलरचे झाले की समजा तुमचे खोबरे भाजून झालेत। तर माझे भाजून झाले, ते मी बाजूला काढून घेते। तर इथे मी फक्त खारीक बाजूला ठेवले, बाकी सगळे जिन्नस मी थंड करायला ठेवले आणि जे 4 इलायची होत्या त्या सोलून मी त्याच्यामध्ये मिक्स केलं। तर पहिल्यांदा मी खारीक वाटून घेणार आहे। तर खारकामुळे बाकीचे जिन्नस वाटले नाही जाणार, म्हणून मी त्याला थोडंसं अगोदर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा, इथे मिक्सरमध्ये फिरवून तर जे बाकीचे जिन्नस आहेत ते मी इथे वाटून घेणार आहे मिक्सरला। तर जी खडीसाखर होती ती पण टाकते मी। तर हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं। तर इथे सुंठ नव्हती माझ्याकडे, म्हणून मी सुंठ पावडर टाकते आणि तेही मिक्स करून घेते छान। तर आपला हा सुंठवड्याचा प्रसाद तयार आहे।
छान डेकोरेशन केलं. त्याच्यावरती केसर धागे, गुलाब पाकळ्या आणि मेण आपली तुळशीची पानं त्याच्यावरती टाकून घेतली आहे. तर हा प्रसाद नक्की तुम्ही बनवून बघा. तर कशी वाटली माझी सुंठवड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चलो बाय.